तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवून कसं कट करायचं तर ते बघणार आहोत. तर चला मग सुरू करूया. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज पीस टाकायचं आहे. जी बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आणि जी खुली बाजू आहे ती समोर ठेवायची. सुरुवातीला आपण हे पाठीमागचा भाग आपल्याला कट करायचा आहे. तर जो गळ्याचा भाग आहे तो बंद बाजूकडनं आला पाहिजे. तर अशा पद्धतीने इथे पेपर कटिंग आपल्याला ठेवायचा आहे. हा पाठीमागचा भाग आहे आणि हा आहे समोरचा भाग. आपल्याला जास्तीत जास्त पीस कसं उरेल याकडे लक्ष ठेवायचं आहे. तर ही लगेचच याला लागून आपल्याला ही समोरचा भाग ठेवायचा आहे. आणि इथे ठेवायचा आहे आपल्याला ही बाही आहे. ही बाही आपली वाढून आहे. ही बाही आपली शॉर्ट बाही आहे. साधं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे तुरपाई पट्टीसाठी मी एवढी जागा इथे जास्त घेतलेला आहे. तर ही आपली बाही आहे आणि इथे आपल्याला ही क्रॉसमध्ये आपल्याला कटोरी ठेवायची आहे. क्रॉसमध्ये जर आपण कटोरी ठेवली तर ते व्यवस्थित प्रकारे बसल्या जाते. आणि इथे साईडला आपल्याला इथे क्रॉसपट्टी ठेवायची आहे. क्रॉसपट्टी आपण ही आपल्याला नंतर अशा प्रकारे ही डबल फोल्ड करून अशी ठेवायची आहे. एवढी आपल्याला शिलाई मार्जिनसाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून हे पूर्ण पेपर कटिंग करायचे आहेत. हे आधी आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर बघा, मी अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे सर्व हे पार्ट्स. आणि आता आपण हे कट करणार आहोत. केलं. अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी सर्व पार्ट्स कट केलेले आहे. हा आहे पाठीमागचा भाग आणि हा आहे आपला समोरचा भाग. ही आहे कटोरी, ही आहे आपली क्रॉसपट्टी आणि ह्या आहे आपल्या बाह्या. तर अशा पद्धतीने हे मी पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीस कट केलेला आहे. आणि जो उरलेला कापड आहे तर यामध्ये आपल्याला आयपट्टी, हुकपट्टी आणि पाठीमागचा जो भाग आहे तर पाठीमागे सुद्धा आपल्याला एक पट्टी लावायची असते. तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काढायची आहे. आणि गळ्यासाठी पायपिंग पट्टी. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज पीस मी कट केलेला आहे.